अकोला जिले में उमा बैराज परियोजना के काम में 9 करोड़ रुपए तक के बड़े घोटाले के खुले आरोपों से पूरा जिला हिल गया है। मूर्तिजापुर विधायक हरीश पिंपले ने अनुमान लगाया है कि ये घोटाला 9 करोड़ से 27 करोड़ तक पहुंचने की संभावना है। विश्वसनीय सूत्रों से मिली जानकारी के अनुसार पता चला है कि अकोला जिले में उमा बैराज परियोजना में 9 करोड़ रुपए तक का बड़ा घोटाला हुआ है। मूर्तिजापुर विधायक हरीश पिंपले ने इस घटना की पुष्टि करते हुए अनुमान लगाया है कि उक्त घोटाला 9 करोड़ से 27 करोड़ तक पहुंचने की संभावना है। विधायक हरीश पिंपले ने अनुमान लगाया है कि उक्त घोटाला 9 करोड़ से 27 करोड़ तक पहुंचने की संभावना है। इस घोटाले का पर्दाफाश मूर्तिजापुर विधायक हरीश पिंपले ने किया है और बताया जा रहा है कि संबंधित ठेकेदार के खिलाफ मामला भी दर्ज किया गया है। कुछ राजनीतिक नेताओं की राजनीति के कारण ठेकेदार के खिलाफ ये मामला अभी तक दर्ज नहीं किया गया था। मूर्तिजापुर विधायक हरीश पिंपले ने इस मामले को आगे बढ़ाया और ठेकेदार के खिलाफ उक्त मामला दर्ज करने के लिए काफी प्रयास किए। इससे जिले में हड़कंप मच गया है। धनराज सपकाल की रिपोर्ट। दादा, उमा प्रकल्पाचा महाघोटाळा तुम्ही उघडकीस आणला आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यावर काय का तुमच्या प्रतिनिधी नात्यानं आपण काय कारवाई करणार? कारवाई मी नाही करणार, प्रशासन काय कारवाई करणार? प्रशासन करणार। संबंधित हे जे धरणं आहे, स्वर्गीय तुकारामभाऊ बिडकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर 2008 मध्ये अजितदादा पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तातडीनं त्यांचं भूमिपूजन करून त्यांचं काम सुरू केलं होतं आणि त्यावेळेचे असलेले बांबल साहेब आणि हा जो ठेकेदार आहे गंगाधर रेड्डी नावाचा, यांनी हे ते काम मिळवलं आणि काम सुरू असताना त्यातनी ॲडव्हान्स देण्याची पद्धत होती त्यावेळेस अजितदादा असताना। तर त्यांनी जे पैप दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी अधिकचे पैप दाखवून तो ॲडव्हान्स घेतला, पण जागेवर तिथं पैप नव्हते। तर ते प्रकरण 12 मध्ये घडलेलं आहे। 12 पासून मला याचा सुगावा लागला होता, याचा मी पाठपुरावा करत होतो, पण त्यावेळेस सरकार वेगळी होती म्हणून आपल्याला पाहिजे तसं त्यातनी यश आलं नव्हतं। पण मला एका ज्येष्ठ आमदारांनी सांगितलं की तू आज जर हे प्रकरण उघडकीस काढलं तर हे या चौकशी भोवऱ्यात अडकून जाईल आणि हे काम ते होणार नाही। तर तू पहिले तुझी हे करून, मग मी त्या लंगापूर धरणाची सुधारित प्रशासकीय मान्यता करून घेतली 707 कोटीची आणि नंतर परत या प्रकरणाला हात घातला। तर ॲडव्हान्सचं जे पैपा यांनी एक्स्ट्रा दाखवून बिल रेकॉर्ड केलं होतं त्याचा हा घोटाळा झालेला आहे। पण आता याचं आपण पोळ्याच्या दिवशी आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला। या गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकारी, कलेक्टर, SP आणि ठाणेदारांशी माझं बोलणं झालेलं आहे। ज्या दिवशी खोळदचा पोरगा आपला नदीत वाहून गेला होता त्या दिवशी मी सांगितलं की मी लागीन तर स्वतः तिथं जातो, तुम्ही पहिले याच्यावर गुन्हा दाखल करा, आणि त्या दिवशी गुन्हा दाखल करून घेतला। पण तरीही काही लोक ठेकेदार वगळण्याचं काम करून राहिले होते आणि फक्त अधिकारी लोकांवर कारवाई करत होते। पण गंगाधर रेड्डी आणि अधिकारी हे संगनमताचं काम आहे। याच्याही अगोदर गंगाधर रेड्डीनं महसूलचा पैसा डुबवला होता। त्यांनी आपल्या इथे खदान केल्या होत्या हे डॅमचं काम करायसाठी, तर त्याचा महसूल त्यांनी भरला नव्हता। तर आपण त्यावेळेस प्रकरण उचललं होतं आणि त्याच्या 3 प्रॉपर्ट्या मूर्तिजापुरात आहे, 3 शेत, त्याच्यावर आपण ते बोजा चढून दिलेला आहे। तर आता याची चौकशी गुन्हे अन्वेषण शाखेच्याकडे दिलेली आहे। यामध्ये अजून आता तथ्य बाहेर येणार आहे, बारीक सारीक गोष्टी येतात, अजून आपल्याला माहित पडणार आहे आणि याची व्याप्ती मोठी राहणार आहे। शासनाचा 1 रुपया डुबू देणार नाही, त्यांच्या प्रॉपर्टी ते आपण अटॅच करू आणि कायदेशीर त्यांच्यावर आपण कारवाई करायला आणि हक्क काढायला। धन्यवाद।